सो ऑफिसमध्ये बसून ज्यावेळी तुम्ही सतत काम करत असताना त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की जेणेकरून आपल्या गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुमचं पोश्चर, एकतर तुमची जी चेअर आहे ज्याच्यावर तुम्ही बसता हं. आणि तुमचा जो लॅपटॉप असतो हे व्यवस्थित सेट आहेत की नाहीत. बरेच वेळेला तुमची चेअर खूप लहान खाली असते हं. आणि त्याच्यामुळे तुमचा पाय बेंड होतो दिवसभर. तर हं. तसं नाही झालं पाहिजे. तुमचे पाय अजिबात बेंड नाही झाले पाहिजे, ते स्ट्रेट असले पाहिजेत आणि तुमचा पाय जेमतेम जमिनीला टच झाला पाहिजे इतकंच डिस्टन्स, इतकीच हाईट तुमच्या चेअरची असणं गरजेचं आहे. ओके. त्याचबरोबर काय होतं ना, की सगळ्या ऑफिसेसमध्ये आजकाल एसी असतो आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस आपलं बॉडी ज्यावेळी एवढ्या थंड वातावरणाला एक्सपोज होत असते, त्यावेळी आपल्या शरीरातला वात पुन्हा वाढत असतो आणि त्याच्यामुळे मग ऑफिसमध्ये जे रुग्ण असतात, की ज्यांना मी सांधेदुखीसाठी औषधं देत असतो, त्यावेळी मी त्यांना नेहमी सांगतो, की तुम्ही गरम पाणी सिप बाय सिप पीत चला. म्हणजे काय होतं, की थंडावा आजूबाजूचा एसीमुळे जो असतो, त्याच्यामुळे जो वात त्यांच्या शरीरात वाढत असतो ना, तो कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. ओके. सो ही एक गोष्ट पण करणं खूप गरजेचं आहे आणि मध्ये-मध्ये थोडेसे ब्रेक घेऊन थोडेसे पाय मोकळे करून चालणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे.